आपण प्रार्थना करू आणि सुरुवात करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझ्या नावाला धन्यवाद आणि स्तुती करतो प्रभू राजा. प्रभू, प्रकटीकरणाच्या विषयी आता आम्ही सगळे मिळून प्रभू वाचत असताना, मनन करत असताना प्रभू तू आमच्या बरोबर बोल. प्रभू येशू, तुझे वचन माझ्या आणि आमच्या मनामध्ये तू ठेव प्रभू राजा, आणि तुझ्या येण्याच्या दिवसासाठी आम्हाला तयारी कर. आम्हा सर्वांना तुझ्या वचनाचे आशीर्वाद दे. फक्त तुझ्या नावाची महिमा हो. येशूच्या नावाने प्रार्थना करीतो स्वर्गातील बापा, आमेन. इथं 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 आपण काय पाहत आहात ते तुम्ही वाचा बघू. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल. ओके, ख्रिस्त विरोधी म्हणजे कोण? आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. भरपूर लोक आज येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध कार्य करीत आहे. त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे इथं असलेले ख्रिस्त विरोधी म्हणजे आता येशू येणार आहे. कशासाठी येणार आहे सांगा बघू? आपल्याला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी. आता येणारा येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर एक माणूस संपूर्ण पृथ्वीला त्याच्या कंट्रोलमध्ये आणून हीच पृथ्वीमध्ये 7 वर्ष राज्य करणार आहे. केव्हा? आता येणारा येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर ही पृथ्वीमध्ये एक माणूस किती वर्ष राज्य करणार आहे? किती वर्ष? 7 वर्ष राज्य करणार आहे. त्या एक व्यक्ती विषयी वचनामध्ये लिहिलेलं आहे ख्रिस्त विरोधी. त्याच्याविषयी काय लिहिलेलं आहे? ख्रिस्त विरोधी. आणि त्याच्याविषयी आज आम्ही मनन करणार आहोत, आज आणि उद्या. कशाला आपण मनन करताना तुम्हाला समजेल. बरं, ख्रिस्त विरोधीचा काल 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल हीच पृथ्वीमध्ये होणार आहे. बरं, केव्हा होणार? आता बघा इथं काय लिहिलेलं आहे हे वाचा बघू. मंडली वर घेतल्यानंतर. मंडली म्हणजे कोण? मंडली म्हणजे कोण? कोण? आपण आपण आपण. आता येशू येणार आहे. आता येशू येताना त्याच्याबरोबर आपण स्वर्गाला गेल्यानंतर ख्रिस्त विरोधीचा काल ही पृथ्वीमध्ये सुरू होणार. केव्हा सुरू होणार ख्रिस्त विरोधीचा काल? मंडली वर घेतल्यानंतर. आता येशू येणार आहे, त्याच्याबरोबर तुम्ही आणि मी स्वर्गाला गेल्यानंतर ख्रिस्त विरोधीचा काल ही पृथ्वीमध्ये सुरू होणार. किती वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीमध्ये असणार सांगा बघू? 7 वर्ष. बरं, आता मी तुम्हाला विचारतो, मला सांगा 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल ही पृथ्वीमध्ये असताना तुम्ही आणि मी कुठं असणार? व्हेरी गुड, स्वर्गामध्ये असणार. बरं, आता येशू येणार, तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाणार आणि आपण स्वर्गामध्ये राहणार 7 वर्ष. आपण स्वर्गामध्ये असताना ख्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीमध्ये 7 वर्ष होणार. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीमध्ये संपताना जे तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गामध्ये आहे ते आपण येशू बरोबर परत पृथ्वीमध्ये उतरणार आहे. केव्हा? 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीमध्ये संपताना तुम्ही आणि मी येशू बरोबर परत स्वर्गातून पृथ्वीला उतरणार आहे. कशासाठी उतरणार आहे? हीच पृथ्वीमध्ये 1000 वर्ष येशू बरोबर तुम्ही आणि मी राज्य करायला येणार आहे. समजलं काय? बरं, आता ऐका. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल. ह्या 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या अगोदर पण येशू येणार. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या अगोदर पण येशू येणार. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या नंतर पण येशू येणार स्वर्गातून. दोन्ही आगमनाचा फरक काय आहे आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या अगोदर येशू येणार. कशासाठी येणार? तुम्हाला मला पृथ्वीपासून स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी येणार. पण 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या नंतर येशू येणार. कशाला येणार? स्वर्गामध्ये असलेल्या तुम्हाला मला परत पृथ्वीला आणून सोडण्यासाठी येणार. इथं येशू कशाला येणार? आपल्याला पृथ्वीपासून घेऊन जाण्यासाठी. इथं कशाला येणार येशू? परत पृथ्वीमध्ये आणून सोडण्यासाठी.
बरं, आता मी तुमच्याकडे विचारतो, मला सांगा, ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येणार, येशू ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येताना येशू बरोबर येणार कोण कोण? येणार कोण? ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येणार, स्वर्गातून उतरणार. येशू बरोबर येणार कोण? देवदूत येणार. देवदूत येणार. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू स्वर्गातून उतरताना येशू बरोबर देवदूत लोक येशू बरोबर येणार. पण ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या नंतर येशू स्वर्गातून उतरताना येशू बरोबर येणार कोण? आपण येणार. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू उतरणार, येशू बरोबर देवदूत लोक येणार. पण ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या नंतर येशू स्वर्गातून उतरताना येशू बरोबर देवदूत नाही, आपण उतरणार येशू बरोबर. बरं, ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू स्वर्गातून उतरणार, कशावर बसून उतरणार? मेघावर, ढगावर. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू स्वर्गातून उतरणार, मेघावर बसून उतरणार. पण ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या नंतर येशू स्वर्गातून उतरणार, कशावर बसून उतरणार? पांढरा घोड्यावर बसून उतर. आणि आपण सगळे एक एक पांढरा घोड्यावर बसून येशूच्या पाठमागे उतर. आता ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येणार, त्या आगमनाला देवाचे वचन म्हणत आहे गुप्त आगमन. गुप्त आगमन. गुप्त आगमन म्हणजे काय? तो केव्हा येणार आपल्याला माहिती नाही. पण ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या नंतर येशू येणार, त्या आगमनाला देवाचे वचन म्हणत आहे दुसरं आगमन. दुसरं आगमन. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशूचे येणे दुसरं आगमन नाही. समजायला हे दोन्ही मिक्स करून लिहिलेलं आहे. गुप्त आगमन, दुसरं आगमन, दोन्ही मिक्स करून लिहिलेलं आहे बायबलमध्ये. आपणच फरक समजून वाचायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येणार, त्याला काय म्हणणार? गुप्त आगमन. पण इथं म्हणणार दुसरं आगमन. हे कशाला दुसरं आगमन म्हणणार नाही? आता सांगतो, ऐका. ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या अगोदर येशू येणार, पृथ्वीला येऊन पाय ठेवणार नाही. कुठपर्यंत येणार सांगा? मेघावर बसून. मध्य आकाशपर्यंत येणार येशू. कुठपर्यंत येणार? अंतराळात. मध्य आकाशापर्यंत येणार. तेथून येशू काय करणार? त्यांच्या देवदूत लोकांना पृथ्वीच्या चारी कोपरात पाठवणार. आणि देवाच्या लोकांच्या रूपांतर होऊन, तुमच्या माझे रूपांतर होऊन देवदूत लोक तुम्हाला मला मध्य आकाशापर्यंत घेऊन जाणार. आणि नंतर येशू बरोबर तुम्ही आणि मी मेघावर बसून स्वर्गाला जाणार. इथं येशू येणार, पृथ्वीला येऊन उतरणार नाही, मध्य आकाशापर्यंत येऊन तिकडून तिकडे जाणार. समजलं काय? पण इथं येशू येणार, मध्य आकाशपर्यंत जाऊन तिकडून तिकडे जाणार नाही. हीच पृथ्वीमध्ये उतरून 1000 वर्ष तुमच्या माझ्या बरोबर येशू इथंच राहणार आहे. समजलं काय? बरं, पृथ्वीमध्ये येशू राहिलेल्या दुसरं आगमन हे असले तर ह्याच्या पहिला आगमन येशू केव्हा पृथ्वीमध्ये राहिला होता? केव्हा? ज्यावेळी त्याने तारणार म्हणून लहान बालासारखा जन्माला, माणसाचा अवतार घेतला, त्यावेळी त्याने पहिला आगमन पृथ्वीला येऊन राहिला होता. आणि दुसरं आगमन येशू पृथ्वीमध्ये येऊन राहणार केव्हा? म्हणजे इथं येणार. इथे येऊन पृथ्वीमध्ये राहणार नाही. म्हणून पृथ्वीला येशूच्या दुसरा पहिला आगमन तारणार म्हणून जन्माला, दुसरं आगमन इथं 1000 वर्ष राज्य करण्यासाठी येणार, ते दुसरं आगमन. हे दुसरं आगमन नाही, हे गुप्त आगमन आहे. समजलं काय? समजलं काय? ओके ओके. आता मी तुम्हाला ख्रिस्तपूर्वच्या काळाच्या विषयी आता थोडं तुम्हाला ब्रीफ सांगितलं. बरं, ख्रिस्तपूर्वच्या काळामध्ये काय काय होणार? होणार काय आहे आता सांगतो, ऐका. आता येशू येणार आहे कशासाठी? मंडळीला वर घेऊन जाण्यासाठी येणार. आणि येशू येऊन तुम्हाला आणि मला, मंडळी म्हणजे कोण? आपण. येशू येऊन तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन गेल्यानंतर ख्रिस्तपूर्वच्या काल पृथ्वीमध्ये 7 वर्ष होणार. बरं, काय काय होणार ख्रिस्तपूर्वच्या काळामध्ये? ऐका.
जे लोक आता येणाऱ्या येसूच्या येण्याच्या दिवसामध्ये त्याच्या बरोबर स्वर्गाला जाणार नाही, पृथ्वीमध्ये राहणार, त्या लोकांवर येशू स्वतः स्वर्गातून 21 पीडा. कुठल्या लोकांना? जे लोक आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला जाणार नाही, पृथ्वीमध्ये राहणार, त्या लोकांवर येशू स्वतः स्वर्गातून किती पीडा पाठवणार? 21 पीडा. त्या 21 पीडाला देवाचे वचन सांगत आहे की 7 सिक्क्यांची पीडा, 7 करण्यांची पीडा, 7 वाट्यांची पीडा, 7 सिक्क्यांची पीडा. 1 2 3 4 5 6 7. 7 सिक्क्यांची पीडा, 7 करण्यांची पीडा. 1 2 3 4 5 6 7. 7 करण्यांची पीडा, 7 वाट्यांची पीडा. 1 2 3 4 5 6 7. 7 वाट्यांची पीडा, 7 सिक्क्यांची पीडा, 7 करण्यांची पीडा, 7 वाट्यांची पीडा. 7 7 7 टोटल किती झालं? 21 पीडा झालं. बरं ब्रदर, ह्या ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये 7 वर्ष ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये पृथ्वीमध्ये राहणार कोण कोण सांगतो, ऐका. 2 ग्रुप लोक ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये राहणार. किती ग्रुप? 2 ग्रुप. नंबर 1, जे लोक येशूला कानात ऐकूनही विश्वास ठेवणार नाही, ते येशू बरोबर स्वर्गाला जाणार नाही, इथंच राहणार ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये. समजलं काय? हे नंबर 1 ग्रुप. दुसरा ग्रुप कोण आहे? आता बघा, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, बरं का? तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला, रविवार चर्चला येत आहे आणि दान देत आहे, खेड्यापाड्याला फिरून लोकांना येशूच्या माहिती सांगत आहे. पण काय झालं? येशू येताना एक सिनेमा बघून बसला. भरपूर लोकांचं तोंड लहान झालं. सिनेमा बघणे पाप आहे काय ब्रदर? ऐका, प्रारंभामध्ये ज्यावेळी येशूवर विश्वास ठेवलं तेव्हा प्रभूसाठी पवित्र स्ट्रॉंग रागले होते विश्वासू लोक कितीतरी. पण जाता जाता दिवस जाता जाता सिनेमामध्ये पडून 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 पवित्रता सोडलेला आहे. येशूला पण सोडलेला आहे का नाही? लोक आहे का नाही? जागृत राहा. तुम्ही सांगू शकता, ब्रदर आम्ही काय सिनेमा काय बघणार नाही हो, फक्त काय बघणार? सिरियल बघा. सिनेमा 3 तासात तुम्हाला सोडून जाईल. सांगा की सिरियल 3 महिना झालं तरी, कोणतरी म्हणते 3 वर्ष, 3 महिना झाला तर तुम्हाला सोडणार नाही. अजून मी तुम्हाला सांगतो, सिनेमापेक्षा सिरियल आता लाईव्ह वाईट झाला. तुम्हाला माहिती आहे काय? सगळं उघडपणे फार लाईव्ह वाईट झालेलं आहे. प्रियानो ऐका, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलं तरी, बाप्तिस्म घेतलं तरी, कदाचित येशू येताना एक सिनेमा सिरियल मध्ये पडलं, जरी येशू तुम्हाला सोडून गेले, तुम्ही येशूवर विश्वास ठेवलं व्यर्थ झालं. बाप्तिस्म घेतलं तुम्ही व्यर्थ झालं. देवासाठी दान दिलं व्यर्थ झालं. येशूच्या विषयी लोकांना फिरून सांगितलं सगळं व्यर्थ झालं. जागृत राहा, जागृत राहा. अजून मी तुम्हाला सांगतो, ऐका, येशू येताना त्याच्या बरोबर न जाता ख्रिस्त विरोधीच्या कालामध्ये पडून तुम्ही उपद्रव भोगण्यासाठी सिनेमा नको, सिरियल नको, तुमच्या हातात असलेले सेलफोन पुरे आहे. आमेन. कारण काय? टीव्ही, सिनेमा, सिरियल पेक्षा सेलफोन लई डेंजर आहे. इंटरनेट, देवाला न आवडलेल्या गोष्टी. तरुणानो ऐका, लग्न झालेल्या माझ्या भाऊ बहिणींनो, लेकरांनो ऐका, जर तुम्ही इंटरनेटमध्ये किंवा सेलफोन मध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी बघून बसून
असताना येशू आला, सोडून जाणार. तुमचं सगळं जीवन व्यर्थ झालं. जागृत राहा. हालेलुया. बरं, ह्या ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये राहणारा दुसरा ग्रुप कोण आहे? म्हणजे येशू येताना मागे गेलेल्या विश्वासी लोक. कुठला पण असू द्या, सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन, दारू, तंबाखू, बीडी, सिगरेट, व्यभिचार आणि पैशाचा लोभ, काही पण असू द्या. तुम्हाला माहिती आहे, देवाला माहिती आहे काय आहे म्हणून. नको. हालेलुया. आता तुम्ही मला सांगा बघू, ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये राहणारा दोन ग्रुप कोण कोण? नंबर 1 सांगा बघू. येशूला ऐकूनही विश्वास न ठेवलेले लोक, त्यांनी इथंच राहणार. दुसरा ग्रुप कोण आहे? येशू येताना मागे गेलेल्या विश्वासी लोक. ह्या दोन्ही ग्रुप इथंच राहणार. आणि त्यांच्यावर येशू किती पिढा पाठवणार? 21 पिढा पाठवणार. 21 पिढा पाठवणार. बरं, आता ख्रिस्तविरोधीचा काळ कस काय सुरू होणार? येशू कस काय येणार? आणि ख्रिस्तविरोधीचा काळ कस काय सुरू होणार पृथ्वीमध्ये? आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. आपण वाचूया तसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 4 वचन 13 ते 18 पर्यंत. तसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 4 वचन 13 ते 18 पर्यंत. मोठ्यानं वाचू. बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी. झोपी गेलेल्या लोक म्हणजे कोण? झोपी गेलेले लोक, मेलेले लोक. ओके, मेलेले लोक. झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अज्ञान नसावे अशी आमची इच्छा. झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांना आशाच नाही, ज्यांना आशा नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा, असा बाकीच्या अन्य लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. आता बघा, अन्य लोकांच्या घरामध्ये कोणीतरी मेलं ते भरपूर रडणार, माती घेणार, डोक्यात घालणार आणि भरपूर रडणार. कारण काय? त्यांना आशा नाही. पण तुम्हाला मला आशा आहे. काय आशा आहे? मला सोडून गेलेल्या माझ्या घरच्या व्यक्तीला, कोणी असू द्या, नवरा असू द्या, पत्नी असू द्या, लेकर असू द्या, आई वडील असू द्या, कदाचित त्यांनी प्रभूमध्ये मेलं, तुम्हाला मला आशा आहे. काय आशा आहे? मला सोडून गेलेल्या ही माझ्या घरच्या माणसाला, घरच्या व्यक्तीला अजून थोड्याच दिवसामध्ये देवाच्या राज्यामध्ये त्यांना मी बघतो, त्याच्याबरोबर मी बोलतो आणि त्याच्याबरोबर देवाची स्तुती करतो. हे आशा आपल्याला आहे, पण अन्य लोकांना नाही. म्हणून वचन लिहिलेलं आहे, ज्यांना आशा नाही असं बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. खेद करा, रडा, पण तुम्ही कसं रडायला पाहिजे? एक आशाने रडायला पाहिजे. काय आशा? मी परत त्यांना बघतो देवाच्या राज्यामध्ये, त्यांच्याबरोबर बोलतो आणि त्यांच्याबरोबर मी देवाची स्तुती करतो. अशा आशाने रडा. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला. असा जर आपला विश्वास आहे, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहे, येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहे, बाकी लोक नाही, अन्य लोक नाही. ऐका, समजलं काय? येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहे, त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. त्यांना पण देव त्याच्या बरोबर आणेल. पुढे वाचा. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू. ऐका, माझ्याकडे ऐका. प्रभूच्या येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू, ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही. ते आपण म्हणजे विश्वासी लोक. समजलं काय? अन्य लोक नाही. आता इथं सांगितलं आहे विश्वासी लोकांना. प्रभू येताना जे आपण जिवंत उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणार नाही. म्हणजे येशू येताना आघाडी जाणार कोण आहे? उठणार कोण आहे? मेलेले लोक. ख्रिस्तामध्ये मेलेले लोक उठणार. ऐका, आता येशू येताना फक्त प्रभूमध्ये मेलेले लोक उठणार आणि प्रभूमध्ये जिवंत असलेले आपले रूप बदल होणार. उठलेले ते लोक, बदल झालेले आपण एकत्र मध्य आकाशापर्यंत जाणार. देवदूत आपल्याला उचलून जाणार आणि मध्य आकाशापासून
तुम्ही आणि मी मेघावर बसून येसू बरोबर स्वर्गाला जाणार. आता येसू येताना ज्याने प्रभू मध्ये मेलेले नाही ते उठत नाही. ते केव्हा उठणार? शेवटच्या न्यायाच्या दिवसामध्ये ते उठणार. आमेन. आता येसू येताना ज्याने प्रभू मध्ये विश्वास ठेवलेले नाही ते लोकांच्या रूपांतर होणार नाही. पुढे वाचा, जेथे सोडलं तेथून वाचा. कारण आज्ञाध्वनी आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी आधी देवदूतांची वाणी देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत तेव्हा ख्रिस्तामध्ये जे मेलेलं आहे ते पहिल्याने उठतील. ते पहिल्याने उठतील. नंतर नंतर म्हणजे नेक्स्ट सेकंड. ख्रिस्तामध्ये मेलेले लोक उठले नेक्स्ट सेकंड. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामोरे जिवंत उरलेले आपल्या रूप बदल होणार. जिवंत उरलेले आपण म्हणजे कोण? विश्वासी लोक. समजलं काय? अन्य लोक नाही. आता येसू येताना प्रभू मध्ये मेले लोक पहिला उठणार. नेक्स्ट सेकंड जिवंत उरलेले आपल्या रूप बदल होणार. जिवंत उरलेले आपण बदल होऊन त्यांच्या बरोबर म्हणजे काय? उठून आले लोक बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्व आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. प्रभू जवळ राहू. हालेलुया. आता येसू येणार. येसू येताना ख्रिस्तामध्ये मेलेले लोक पहिला उठणार. नेक्स्ट सेकंड ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले आपल्या रूप बदल होणार. उठलेले लोक बदल झाले आपण मध्य आकाशपर्यंत जाणार. देवदूत आपल्या उठवून जाणार आणि मध्य आकाशातून तुम्ही आणि मी मेघावर बसून येसू बरोबर स्वर्गाला जाणार. आणि तसेच सदा सर्वदा कुठं राहणार? कुठं राहणार? स्वर्गात नाही, प्रभू जवळ राहू. स्वर्गामध्ये सदा सर्वदा राहणार नाही. का? फक्त 7 वर्ष राहणार आणि नंतर परत तुम्हाला मला येसू काय करणार? स्वर्गातून खाली आणणार. खाली आणणार कशासाठी? 1000 वर्ष पृथ्वीमध्ये तुम्ही आणि मी राज्य करणार. आणि 1000 वर्ष राज्य झालं आणि नंतर न्याय निवाडा, नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम. परत तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाणार नाही. येसू सेपरेट कालीच ठेवणार आणि तो येणार आपल्या बरोबर राहणार जाणार. कशासाठी? नंतर सांगतो. पण आता येसू आला. येसू बरोबर आपण गेलं. जाताना येसू बरोबर जाणार. स्वर्गामध्ये येसू बरोबर राहणार 7 वर्ष आणि ख्रिस्त काल पृथ्वीमध्ये संपल्यानंतर परत येसू बरोबर आपण स्वर्गातून उतरणार. 1000 वर्ष राज्यामध्ये तुम्ही आणि येसू बरोबरच राहणार आणि नंतर न्याय निवाडामध्ये येसू जवळ आपण राहणार. नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम मध्ये येसू बरोबर आपण. आता येसू आलं त्याच्या बरोबर आपण असणार. जाताना तिथं, परत येताना नवे आकाश, नवे पृथ्वी, नवे यरूशलेम मध्ये. पण स्वर्गामध्ये सदा सर्वदा राहणार नाही आपण. देव कशाला असं ठेवलं? नंतर सांगतो कारण. हालेलुया. बरं, आता येसू आलं तर प्रभू मध्ये मेले लोक पहिला उठणार आणि नंतर आपल्या रूप बदल होणार. तुम्ही आणि मी बदल होऊन उठले लोक त्यांच्या बरोबर मध्य आकाशपर्यंत जाऊन मध्य आकाशातून आपण कुठे जाणार? स्वर्गाला जाणार. आणि आता येसू आला. तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गाला गेलं. नेक्स्ट सेकंड बघायच्या पृथ्वीमध्ये गोंधळ. कस काय? आता येसू आला तर पहिला काय होणार? प्रभू मध्ये मेलेले लोक आणि नंतर आपल्या रूप कस काय? सांगतो कस काय बदल होणार. आता येसू आला तर मेले लोक उठणार. नेक्स्ट सेकंड आपल्या रूप बदल कसं बदल होणार सांगतो. नवरा बायका दोघांनी बाईक मध्ये जात आहे. नवरा येसूवर विश्वास ठेवलेला आहे, पत्नी नाही. बाईक मध्ये जात आहे 60 किलोमीटर स्पीड मध्ये. येसू आला, नवरा गेला आणि पत्नी बाईक काय झालं? दठम त्यात पडून ओरडत असते, अरे 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 म्हणून. एसटी जात असत.
सगळे पॅसेंजर बसलेले आहे, 80 किलोमीटर स्पीड मध्ये एसटी जात आहे. ड्रायव्हर येसूवर विश्वास ठेवलेला आहे. येसू आला, जाता जाता ड्रायव्हर गेला आणि पॅसेंजर एसटी काय झाला, ऍक्सिडेंट झाला. एरोप्लेन जात आहे, पॅसेंजर सगळे बसलेले आहे. पायलट येसूवर विश्वास ठेवलेला आहे. येसू आला, पायलट गेला. एरोप्लेन काय झाला, खाली पडलं आणि आग लागलं. काही घरामध्ये बघा, पत्नी रडत बसती. काय रडत बसती, माझं लग्न होऊन 2च दिवस झालं, माझा नवरा नाही. कारण काय, त्याच्या लग्नाच्या आधी मुलगा येसूवर विश्वास ठेवला आणि मुलगीच्या घरी सांगितलं येसूवर विश्वास ठेवला म्हणून सांगितलं, मुलगी देणार नाही. तो अनेक घरातून येसूवर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून त्या मुलगाच्या विचारामध्ये काय होतं, लग्न करूया आणि नंतर पत्नीला आपल्या लाईन मध्ये आणूया. लग्न केला, 2च दिवस झालं, येसूचे विषय सांगण्याच्या आधी येसू आला, नवरा गेला. काय इझी समजणार काय, लाखो लाख रुपये देऊन त्याला आणलेला आहे, 2च दिवसामध्ये गेला. आई वडील सोडणार काय? आता येसू येऊन गेला तर बघा जगामध्ये, माझ्या घरी लेकर नाही, तुझ्या घरी आई वडील नाही. कारण काय, काही घरामध्ये लेकर चर्चला येणार, आई वडील येत नाही. येसूशी सांगा, किती पण सांगा, त्यांनी विश्वास ठेवत नाही. त्यांच्या वंश पिढ्यानपिढी तेच धरून बसणार, येसूवर विश्वास ठेवत नाही. पण लेकर येणार चर्चला, येसू आला, लेकर गेले, आई बापा राहिले. काही घरामध्ये आई बापा येणार चर्चला, पण लेकर येत नाही. तरुण लेकर किती पण सांगा, विश्वास ठेवत. उग फरायचं, सगळीकडे फरायचं फरायचं फरायचं. किती पण येसूशी सांगा, ऐकत नाही. पण आई बापा येणार चर्चला, येसू आला, आई बापा गेले, लेकर राहिले. आता येसू येऊन गेले तर बघा, नेक्स्ट सेकंड जगामध्ये गोंधळ. काय गोंधळ, माझ्या घरी लेकर नाही, तुझ्या घरी आई वडील नाही. माझ्या घरी पत्नी नाही, तुझ्या घरी नवरा नाही. माझ्या घरी सासू नाही, तुझ्या घरी सून नाही. जाऊ दे म्हणणार काय सासू. माझ्या घरी सासू नाही, तुझ्या घरी सून नाही. आता येसू येऊन गेला, संपूर्ण जगामध्ये गोंधळ. आणि उद्यापासून बघायचं सगळं न्यूजपेपर, टीव्ही, रेडिओ. काय अमेरिकेमध्ये एवढं लोक बेपत्ता आणि पुण्यामध्ये 3000 लोक बेपत्ता आहे. 10,000 लोक ख्रिस्ती लोक, पण गेले किती, फक्त 3000. आणि राहिलेले 7000 काय झालं, सिनेमा सिरियल बघून बसले. आणि बघायचं भारत देशामध्ये एवढं लोक बेपत्ता आणि ऑस्ट्रेलियामध्ये एवढं लोक बेपत्ता, अमेरिकामध्ये एवढं लोक बेपत्ता, श्रीलंका, सगळे जगामध्ये इकडं तिकडं भरपूर लोक बेपत्ता. इकडं ऍक्सिडेंट, तिकडं ऍक्सिडेंट. एसटी जाता जाता ड्रायव्हर कुठे गेला माहित नाही हो. एसटी पडलेला आहे आणि आग लागलेला आहे. बघा सगळे पॅसेंजर मेलेले आहे. सगळीकडे गोंधळ, भरपूर गोंधळ. काय इझी समजणार काय. आता येसू येऊन गेल्यानंतर उद्यापासून कदाचित तुम्ही लोक ऐका, जगामध्ये भरपूर लोकांचा बेपत्ता झालं म्हणून तुम्ही ऐकलं तर काय म्हणून समजायचं, काय म्हणून समजायचं, मोठ्यानं सांगा. येशू येऊन गेला. तुम्ही ऐकलं तर, भरपूर लोकांचे बेपत्ता झाला म्हणून तुम्ही ऐकलं तर काय म्हणून समजायचं, येसू येऊन गेला. तेवढेच नाही, जर तुम्ही ऐकलं तुम्ही इथंच आहे समजायचं. ऐकायला पाहिजे का जायला पाहिजे काय. हालेलुया. तुमचे तोंड उघडून बोलायला पाहिजे. कारण काय, जीवन मरण कुठं आहे. म्हणून तुम्ही जसं तुमच्या तोंड उघडून बोलणार तसंच देव तुम्हाला आशीर्वाद करणार. हालेलुया. ऐकायला पाहिजे का जायला पाहिजे काय, जायला पाहिजे. तुमच्या बोलण्याप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वाद करो. हालेलुया. आणि आता येसू येऊन गेला तर जगामध्ये भरपूर गोंधळ. असं गोंधळ असताना, भरपूर लोकांचे बेपत्ता झाला म्हणून गोंधळ असताना एक माणूस उठतो. एक माणूस उठून काय करतो, टीव्ही मध्ये बोलतो, पेपर मध्ये बोलतो, रेडिओ मध्ये बोलतो. काय बोलतो, संपूर्ण जगामध्ये असलेले सगळे लोक हो, चिंता करू नका. भरपूर लोकांचा बेपत्ता झाला का जगामध्ये, जाऊ द्या, मी तुम्हाला आहे. मी तुम्हाला जेवण देतो, मी तुम्हाला कपडा देतो. गोड बोलतो, प्रेमाने बोलतो. आणि एवढं म्हणजे काय,
त्यांच्या मनापासून लोकांना प्रीतीच्या ह्याच्याद्वारे बोलतो. भरपूर लोकांच्या बेपत्ता झालं म्हणून सगळे लोक जगामध्ये गोंधळमध्ये असताना एक माणूस उठून संपूर्ण जगात असलेल्या लोकांना प्रेमाने गोड बोललं. समाधान समाधान. भरपूर लोकांच्या बेपत्ता झालं काय, जाऊ द्या, मी आहे, मी तुम्हाला बघतो, मी तुम्हाला जेवण देतो, गोड बोललं. तर असं बोलणारा व्यक्ती अमेरिकेचे प्रेसिडेंट ओबामा सारखं एक म्हणजे प्रसिद्ध, सगळे लोकांचा विश्वास बसायला पाहिजे असं तो म्हणून सांगितलं नाही. कदाचित असेल किंवा कोण दुसरा पण नसेल बरं काय. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. असं एक व्यक्ती म्हणजे काय, सगळे लोकांचा विश्वास त्याच्यावर आपण ठेवू शकतो. असं एक व्यक्ती उठून सगळे संपूर्ण जगाला असं समाधान केलं तर, भरपूर लोकांचे बेपत्ता झाल्यानंतर असे एक विश्वासू असे एक व्यक्ती, ओबामा सारखे एक व्यक्ती उठून पेपरमध्ये, टीव्ही मध्ये, रेडिओ मध्ये बोललं, सगळे लोकांना समाधान केलं तर गोंधळमध्ये भरपूर लोकांचे बेपत्ता झाला म्हणून गोंधळमध्ये असलेल्या लोकांची दृष्टी कुठे जाईल, कुठे जाईल, त्याच्याकडे जाईल ना. तोच आहे ख्रिस्त विरोधी, तोच आहे ख्रिस्त विरोधी. म्हणजे आता येशू येताना त्याच्या बरोबर तुम्ही आणि मी स्वर्गाला गेल्यानंतर एक माणूस संपूर्ण पृथ्वीला त्याच्या कंट्रोलमध्ये आणतो. काय, कसं आणतो? समाधान समाधान. कोणी चिंता करू नका, मी आहे. भरपूर लोकांचे बेपत्ता झाला काय, जाऊ द्या, मी आहे म्हणून समाधान करून गोड बोलून संपूर्ण जगाला त्याच्या हातात आणतो. तोच आहे ख्रिस्त विरोधी. बरं, आता आपण बघूया ख्रिस्तवरूच्या काळ कसं काय सुरू होणार. येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये त्याच्याबरोबर स्वर्गाला आपण गेल्यानंतर ख्रिस्तवरूच्या काळ कसं होणार आपण बघू. 7 शिक्क्यांची पेढा आता बघणार आहे. प्रकटीकरण 6 अध्याय 1 वचन ते पुढे वाचूया. मग कोकऱ्याने, कोकरा म्हणजे कोण सांगा, मग कोकरा म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताला कसाला कोकरा म्हणून आहे? आता लोक काय करत आहे पापांच्या परिहारासाठी? काय करत आहे? देवळामध्ये कोंबडी कापत आहे, बकरी कापत आहे, त्याच्या रक्त सांडत आहे. कसाला? आपल्या पापांचा परिहार होईल म्हणून एक विश्वास. अजून काय लोक काय करत आहे? लिंबू कापत आहे, नारळ फोडत आहे, त्याचं पाणी सांडत आहे. का बरं? आपल्या पापांचे परिहार होईल म्हणून एक विश्वास. प्रियानो, सगळ्यांनी ऐका, तुम्ही कोणी असू द्या, तुम्ही कुठला धर्म असू द्या, येशू तुमचा आहे. येशू फक्त ख्रिस्ती लोकांच्या नाही. प्रियानो, पुण्यामध्ये असलेले सगळे लोक हो, ऐका, येशू फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही. तुम्ही कुठला धर्म असू द्या, येशू तुमचा आहे. येशू तुमचा आहे. आता लोक काय करत आहे? लिंबू आणि नारळचे पाणी सांडत आहे, कोंबडी बकरीचे रक्त सांडत आहे. प्रियानो, आता तुम्हाला शुभ समाचार. काय शुभ समाचार? इथून पुढे लिंबू नारळचे पाणी नको. कारण येशू त्याच्या अंगात जे पाणी होतं तेच तुमच्यासाठी सांडलेलं आहे. आणि इथून पुढं बकरीच्या कोंबडीच्या रक्त नको. कारण येशू स्वतःचं रक्त तुमच्यासाठी सांडलेलं आहे. तुम्ही कोणी असू द्या, कुठला धर्म असू द्या, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, तुम्ही पण येशूच्या लेकर होणार आणि देवाचं राज्य तुम्हाला मिळेल. हालेलुया. बरं, आता इथं म्हणून तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभामध्ये प्राण दिलेल्या, रक्त सांडलेल्या कोकरा येशू म्हणून इथं लिहिलेलं आहे कोकरा. बरं, आता परत वाचूया. त्या 7 शिक्क्यांपैकी मग कोकराने तिथून वाचा. 1 वचन पासून. मग कोकऱ्याने म्हणजे येशू ख्रिस्त कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यांपैकी, इथं बघा चाट बघा, सगळ्यांनी चाट बघा. मग कोकऱ्याने येशू ख्रिस्त 7 शिक्क्यापैकी एक शिक्का फोडिला. पहिला शिक्का फोडला. ते मी पाहिले. ते मी स्वर्गामध्ये बघितले. तेव्हा 4 प्राण्यांपैकी, तेव्हा स्वर्गामध्ये 4 प्राण्यांपैकी एक मेघ गर्जनासारखे ध्वनीने ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा. कुठला घोडा? पांढरा घोडा. चाट बघ, कुठला घोडा? पांढरा घोडा. बर, पहिला शिक्का फोडताना पांढरा घोडा. पांढरा रंग कशाची तुलना करून सांगताय? सांगा बघू. पांढरा रंग समाधान, समाधान.
म्हणजे काय, तुम्ही आणि मी येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये स्वर्गाला गेलं तर ख्रिस्त विरोधी हे जगामध्ये काय करतो, समाधान समाधान म्हणून सांगून त्याचा राजवट सुरुवात करतो. म्हणून प्रभू येशू पहिला शिक्का फोडताना पांढरा घोडा आपल्याला तुलना करून सांगत. पुढे वाचूया. आणि त्या पांढरा घोडा त्याच्यावर बसलेल्या स्वार माझ्या दृष्टीस पडला. स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या जवळ धनुष्य होते. बघा त्याचा हात बघा, त्याचा हात बघा, त्याच्या हातामध्ये काय आहे, धनुष्य. धनुष्य कोणाच्या हातात असतं, जो विजय मिळवतो त्याच्या हातात धनुष्य असतं. म्हणजे काय, ख्रिस्त विरोधी ही पृथ्वीमध्ये विजय मिळविणारा असं तो त्याच्या राजवट सुरुवात करतो. तुम्ही आणि मी येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये स्वर्गाला गेल्यानंतर ख्रिस्त विरोधी पृथ्वीमध्ये काय करतो, समाधान समाधान म्हणून त्याच्या राजवट सुरुवात करतो. म्हणून आपण इथं पाहत आहे पांढरा घोडा आणि त्याच्या हातात आहे धनुष्य. धनुष्य म्हणजे विजय मिळवणारा हातात धनुष्य असतं, विजय मिळवणारा. म्हणून संपूर्ण जगामध्ये तो त्याच्या राज्य सुरुवात करतो. पुढे वाचू. मग त्याला मुकुट देण्यात आला. इथं बघा त्याच्या डोक्यावर काय आहे, मुकुट आहे. मुकुट कोणाला असतं, राजा. म्हणजे काय, संपूर्ण जगावर राज्य करणारा एकच राजा म्हणून तो त्याच्या राजावर सुरुवात करतो. म्हणून दिलेलं आहे त्याला काय देण्यात आलं, मुकुट देण्यात आलं. तो विजय मिळवित आणखी विजयावर विजय मिळवित आणखी विजयावर विजय मिळवित निघून गेला. आता दुसरा शिक्का. त्याने दुसरा शिक्का फोडिला. प्रभू येशू ख्रिस्त दुसरा शिक्का फोडला. तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला. मी बघितलं स्वर्गामध्ये दुसरा प्राणी ये असे म्हणाले, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला. दुसरा घोडा निघाला आणि अग्निवर्ण होता. ते घोडा कुठल्या वर्ण, अग्निवर्ण. इथं बघा छाट बघा, अग्नी. तुम्ही इंग्लिश मध्ये बघितलं तर रेड म्हणून लिहिलेलं आहे. बरं, लाल रंग. दुसरा शिक्का प्रभू येशू फोडताना लाल रंगाचा घोडा. लाल रंग कशाची तुलना करून सांगताय, सांगा बघू. रक्त, रक्त, डेंजर, डेंजर. कसाला, पुढे वाचूया. आणि त्याच्यावर बसलेला, त्या लाल घोडा त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे. त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे. कुठून कुठून, पृथ्वीवर. सगळ्यांना म्हणा कुठून, पृथ्वीवरील. पृथ्वीवरील. अमेरिका पासून नाही, भारत देशापासून नाही, ऑस्ट्रेलिया पासून नाही, संपूर्ण पृथ्वीपासून शांतता हरण करण्याची. आणि लोकांकडून एकमेकाचा वध करण्याचे काम सोपविले होते. लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते. मला ऐकणारा सगळे लोक हो, ऐका. येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गाला गेल्यानंतर पहिला शिक्का प्रभू येशू फोडताना ख्रिस्त विरोधी ही जगामध्ये समाधान समाधान म्हणून त्याचा राजवट सुरुवात करतो. पण दुसरा शिक्का प्रभू येशू फोडताना काय होणार, प्रभू येशू स्वतः पृथ्वीपासून समाधान काढून टाकतो. पहिला शिक्का फोडताना ख्रिस्त विरोध काय म्हणतो, समाधान समाधान म्हणून त्याच्या राजवट पृथ्वीमध्ये सुरुवात करतो. पण दुसरा शिक्का फोडताना प्रभू येशू स्वतः पृथ्वीपासून काय करणार, काय करणार, समाधान काढून टाकणार. तेव्हा लोक काय करणार, एकमेकांना एकमेकांना सगळ्यांना म्हणा एकमेकांना वध करणार. वचनामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही सगळे मला उत्तर सांगायला पाहिजे. देवाचं वचन तुमच्या तोंडातून येऊ द्या. हालेलुया, हालेलुया. आणि दुसरा शिक्का फोडताना प्रभू येशू फोडताना पृथ्वीपासून प्रभू येशू समाधान काढून टाकतो. आणि तेवढेच नाही, लोकांकडून एकमेकांना मारून टाकावं म्हणून त्याला अधिकार देतो, समाधान काढून टाकतो. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पेपर कटिंग आहे. आताच जगामध्ये काय होत आहे, दुसऱ्याच्या पत्नी बरोबर पळून जाण्यासाठी
स्वतःच्या पत्नी लहान लहान 2 लेकरांना, ते पण मुलगा 2 लेकरांना स्वतःच्या पत्नीला फार वाईटाने विष घालून त्यांना मारून टाकून दुसऱ्यांच्या पत्नी बरोबर पळून गेला. माझ्याकडे पेपर कटिंग आहे. दुसऱ्याच्या पुरुष बरोबर पळून जाण्यासाठी स्वतःचा पुरुष झोपत असताना त्याच्या डोक्यामध्ये ग्राइंडरचा दगड घालून त्याला मारून टाकून दुसरा पती बरोबर पळून गेली. दुसरा पुरुष बरोबर पळून जाण्यासाठी स्वतःच्या लहान लेकरांना विहिरी पाण्यात फेक देऊन पळून जाणार आई आहे का नाही? थोडा 1 फूट जागा फरक झाला. भाऊ बरोबर भांडण. वडील काय केला? एकानं जास्त दिला. ज्यानं कमी दिलं तो मुलगा काय केला माहिती आहे काय? 75 वय असलेल्या बापा रात्री झोपत असताना त्याच्या डोक्यावर दगड घालून त्याला मारून टाकलं. माझ्याकडे पेपर कटिंग आहे. समाधानाच्या प्रभू येशू तुमच्या माझ्या बरोबर असताना आपल्या स्थिती असा आहे. ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये दुसरा सिक्का फोडताना येशू पृथ्वीपासून समाधान काढून टाकणार आहे. ते पण कसं? लोकांनी एकमेकांना वध करावा म्हणून समाधान काढून टाकणार आहे. कस काय मारून टाकणार एकमेकांना ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये दुसरा सिक्का फोडताना? तुम्ही बघायला पाहिजे काय? मरायला पाहिजे का तिकडं? किंवा त्याच्या आधी येशू बरोबर स्वर्गाला जायला पाहिजे काय? बरं, कस काय लोक एकमेकांना मारून टाकणार? जुना करार मध्ये काय लिहिलेलं आहे बघ. यशायाच्या ग्रंथामध्ये 13वा अध्याय वचन 13 ते 16. मी आकाश कंपायमान करीन. यशायाच्या पुस्तकामध्ये 13वा अध्याय वचन 13 ते आपण बघत आहे. प्रभू म्हणत आहे मी आकाश काय करणार आहे? कंपायमान करीन. काय करणार आहे? कंपायमान. प्रभू आकाशाला धरून हलवून टाकणार आहे ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये. कस काय? मी परत तुम्हाला सांगतो. प्रभू म्हणत आहे मी आकाश कंपायमान करीन. पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल. काय स्थानभ्रष्ट होईल? पृथ्वी. काय स्थानभ्रष्ट होईल? पृथ्वीच स्थानभ्रष्ट होणार आहे. इथं असलेल्या पृथ्वी तिकडे जाऊन पडणार आहे. प्रभू म्हणत आहे ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये मी आकाश कंपायमान करतो. परमेश्वर म्हणत आहे. आणि पृथ्वी स्थानभ्रष्ट होणार आहे. तेवढेच नाही, काय काय होणार पुढे वाचू. सेनाधीश परमेश्वराचा कोप. ते सेनाधीश परमेश्वराचा कोप. त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस. त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस. त्याचा ख्रिस्तविरोधीचा 7 वर्षाचा काळ. यामुळे असे होईल. आता आपण बघणार आहे प्रभू कसं काय हलवून टाकणार पृथ्वीला. पुढे वाचू. हुसकलेला हरिण. आणि ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये दुसरा सिक्का फोडल्यानंतर लोक कसं असणार? हुसकलेला हरिण. मेंढपाळा वाचून मेंढरांचा कळप. मेंढपाला वाचून मेंढराचा कळप जसा आहे तसं लोक राहणार. यासारखे ते होतील. लोक राहणार. प्रियानो ऐका, सगळ्यांनी माझ्याकडे ऐका. लेकरानो माझ्याकडे ऐका. आता तुम्ही म्हणत आहे, काय म्हणत आहे? देव माझा मेंढपाल आहे. तसंच येशू बरोबर स्वर्गाला जाऊन पोहोचा. जर तुम्ही आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला न जाता सिनेमा सिरियल बघून राहिलं ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये, आणि तुमचं जीवन कसं होणार? मेंढपाला वाचून मेंढराच्या कलपासारखे तुमचं जीवन होईल. पुढे वाच. प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल. दुसरा सिक्का फोडताना प्रत्येक जण आपल्या लोकांकडे काय करणार? धाव घेईल. लोकांकडे धाव घेईल. प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल. हलून जा. मी विचारलं कितीतरी घरी गेलं, ख्रिस्ती लोकांच्या घरी, तुमचा मुलगा काय करत आहे? त्याने म्हणणार आमचा मुलगा अमेरिकेमध्ये आहे. काय करत आहे? इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुमच्या मुलगी काय करत आहे? ऑस्ट्रेलियामध्ये.
काय करत आहे? डॉक्टर आहे. पण आता असणार आई वडील लेकरांच्या तारण झालं काय, लेकरांनी प्रभूमध्ये आहे काय, त्याचा विचार करत नाही. फक्त डॉक्टर आणि इंजिनियर पैसासाठी लेकरांना फॉरेन देशाला पाठवत आहे. प्रियांनो, आई वडिलांनो, माझ्याकडे ऐका. जर तुम्ही तुमच्या लेकरांच्या तारणाची विषयी काळजी न करता पैशासाठी तुमच्या लेकरांना इतर देशाला पाठवलं, आता येशू येताना तुम्ही जाणार येशू बरोबर स्वर्गाला, पण तुमच्या लेकर राहणार. दुसरा शिक्का फोडताना संपूर्ण पृथ्वीमध्ये लोक एकमेकांना मारून टाकत असतात. असं असताना फॉरेन देशामध्ये असलेले तुमच्या लेकर तुम्हाला फोन करणार, पण फोन उचलायला कोणी नाही. आता काय करायचं? सगळे एकमेकांना मारून टाकत आहे. मी कसं तरी करून पुण्याला जाऊन पोचतो, माझ्या आई वडीलकडे जाऊन पोचतो म्हणून फॉरेन देशातून तुमच्याकडे पळत येणार. प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळत येणार. तेव्हा काय होणार? जो कोणी सापडेल, तेव्हा त्यांनी पळत, तुमच्या लेकरांनी फॉरेन देशातून पळत येताना जो कोणी सापडेल, तुमच्या लेकरांना ज्याने पकडणार त्याला भोसकतील. त्याला भसकतील. हे देवाचा वचन. पाहिजे काय? तुमच्या लेकरा असं मरायला पाहिजे काय? किंवा त्याच्या आधी येणारा येशू बरोबर तुम्ही आणि तुमचे लेकर सगळे स्वर्गाला जायला पाहिजे काय? बोला, काय पाहिजे? बोला. येशू बरोबर वर स्वर्गात. तुमच्या बोलण्याप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वाद करो, तुमच्या लेकरांचे तारण करो. पण प्रियांनो, आई वडिलांनो, तुमच्या लेकराची तारणाची विषयी तुम्ही काळजी न करता पैशासाठी इतर देशाला पाठवणारा आई वडिलांनो, ऐका. येशूच्या येण्याच्या नंतर जर तुमचं लेकर जगामध्ये राहिलं, आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला न जाता ख्रिस्तच्या काळामध्ये तुमचं लेकर राहिलं, दुसरा शिक्का फोडताना, प्रभू जगापासून समाधान काढून टाकताना, तुमच्या लेकर इतर देशातून फलत येताना आणि तुमच्या लेकरांना पकडणारे लोक तुमच्या लेकरांना बसकतात, मारून टाकणार. हे देवाचा वचन. पुढे वाचू. ज्या कोणाला पकडतील आणि तुमच्या लेकर फलत येताना जे तुमच्या लेकरांना पकडणार, तो तलवारीने पडेल. तलवारीने मारून टाकणार. मारून टाकणार. पाहिजे? तुमच्या लेकरांना असं पाहिजे काय? नको. नको. प्रियांनो, तुमच्या मनामध्ये वाईट वाटेल म्हणून मी देवाच्या वचन कमी करणार नाही. देव माझ्या साक्षी आहे. हालेलुया. म्हणून आतापर्यंत ह्या सेवामध्ये देव मला वापरता. एवढं दिवस तुम्ही ऐकलेलं आहे. देव तुम्हाला प्रीती करणार, देव तुम्हाला समाधान देणार, देव तुम्हाला आशीर्वाद करणार. होय, कुठपर्यंत? तो येईपर्यंत तेवढेच. येशूच्या येण्याच्या दिवसानंतर समाधान नाही. नाही, एकमेकांना मारून टाकणार. मारून टाकणार. जर तुम्ही ख्रिस्तच्या काळामध्ये राहिलं, तुमच्या लेकर राहिलं, आणि त्यांची स्थिती असं होणार. ऐका, तुमच्या लेकरांची तारणाची विषयी तुम्ही काळजी न करता जे काही आस्ती पास्ती धन दौलत साठवून ठेवत आहे, आता तुम्ही साठवून ठेवणारा आस्ती पास्तीच्या द्वारे ख्रिस्तच्या काळामध्ये तुमच्या लेकरांची बचाव होणार नाही. बचाव होणार नाही. सफन्याचं पुस्तक 1 अध्याय 17 आणि 18 वचन मोठ्यानं वाचू. मी माणसांवर संकट आणीन. प्रभू सांगत आहे ख्रिस्त विरुद्धच्या काळामध्ये दुसरा शिक्काच्या नंतर प्रभू म्हणत आहे, मी कुणावर संकट आणीन? माणसांवर. सगळ्यांना म्हणा, माणसांवर. मी माणसावर संकट आणीन. ते आंधळ्यासारखे चालतील आणि लोक आंधळ्यासारखे चालणार.
कारण त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. कारण लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलेलं आहे. हा, त्यांचे रक्त धुळीसारखे आणि जे लोक आता येणार येशू बरोबर स्वर्गाला जाणार नाही, ख्रिस्तच्या कालामध्ये राहणार, प्रभू येशू ख्रिस्तच्या कालापासून समाधान काढून टाकताना, एकमेकांना मारत असताना लोकांचा रक्त धुळीसारखे, हा, त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकतील. आणि लोकांचे मांस काय करणार? एकमेकांना मारून टाकून कसं फेकणार? सगळ्यांनी म्हणा कसं फेकणार? विष्ठे म्हणजे संडास. ऐका आई वडिलांनो, लेकरांनो, सगळ्यांनी ऐका. जर तुम्ही आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला गेले नाही, सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन, वाईट कार्य बघायचं, बोलायचं, बसायचं आणि येशूच्या येण्यामध्ये न जाता ख्रिस्तच्या कालामध्ये राहिलं, तुमच्या शरीर विष्ठेसारखे फेकून देणार. ख्रिस्तच्या कालामध्ये देवाचा वचन. प्रियांनो ऐका, मी काय संदेष्टा नाही, मी भविष्य सांगणार नाही. कदाचित मी माझ्या मनापासून तुम्हाला भविष्य सांगितलं, कदाचित ते होईल किंवा ना होईल. मी तुम्हाला भविष्य सांगत नाही, देवाचं वचन सांगत आहे, ते नक्की होणारच, ते नक्की होणारच. जर तुम्ही तुमचं लेकर आता येणार येशू बरोबर स्वर्गाला गेलेले नाही, ख्रिस्तच्या कालामध्ये राहिलं आणि जगामध्ये लोकांनी ख्रिस्तच्या कालामध्ये एकमेकांना मारून टाकत असताना तुमचा रक्त धुळीप्रमाणे, तुमचा मांस विष्ठेसारखे फेकून देतात ख्रिस्तच्या कालामध्ये एकमेकांना मारून. पुढे वाचू. परमेश्वराच्या क्रोध दिवशी, परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस ख्रिस्तचा काल, परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. ऐका आई वडिलांनो, ऐका, परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी ख्रिस्तच्या कालामध्ये जर तुमच्या लेकर राहिलं, आता तुम्ही तुमच्या लेकरांसाठी साठवून ठेवणारा सोन्या रुपयाने तुमच्या लेकरांचा बचाव होणार नाही ख्रिस्तच्या कालामध्ये. मग काय ब्रदर, आमच्या लेकरासाठी आम्ही घर बांधायला नाही का? नको, काय बांधा, पण त्याच्यापेक्षा जास्ती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, तुमचे लेकर प्रभूमध्ये आहे का? आमेन. घर बांधून ठेवा आणि त्याच्यापेक्षा जास्ती तुमचे लेकर प्रभूमध्ये आहे का, त्याच्याविषयी काळजी द्या. ऐका आई वडिलांनो, ऐका, आता मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही तुमच्या लेकरावर प्रीती केलं, तुमच्या लेकरांसाठी घर बांधून ठेवणे, पैसा बँकेमध्ये ठेवणे आणि चांगला शिक्षण देणे, हे जगाप्रमाणे तुम्ही जे तुमच्या लेकरांसाठी करत आहे त्याच्यापेक्षा जास्ती तुमच्या लेकर प्रभूमध्ये आहे काय, त्याच्याकडे लक्ष देऊन ते सगळे करा. नाही तर आता तुम्ही तुमच्या लेकरासाठी ते साठवून ठेवणार सोन्या रुपयाने ख्रिस्तच्या कालामध्ये तुमच्या लेकरांची बचाव होणार नाही. पुढे वाचू. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने आणि देवाच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, सर्व देश भस्म करणार, सर्व देश भस्म होईल. कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील, अंत करील. आणि तोही एकाएकी करील, तोही एकाएकी करील. 7 वर्षामध्ये सगळे प्रभू अंत करणार. कसं काय करणार आपण बघू. आता इथे येऊया, यशाया ग्रंथामध्ये काय सांगितलं ते आपण बघू. जेथं सोडलं तेथून वाचा. यशाया ग्रंथ 13वा अध्यायामध्ये जेथं सोडलं तेथून. त्यांच्या डोळ्या देखत त्यांची ताणी पाळे ते आपटून मारतील. आई वडिलांनो, ज्यांना लहान लेकर आहे, आई वडिलांनो माझ्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही आणि तुमचं लेकर आता येणार येशू बरोबर स्वर्गाला गेले नाही, ख्रिस्तच्या कालामध्ये तुम्ही आणि तुमच्या लहान लेकर राहिलं,
परत वाचा. त्यांच्या डोळ्या देखत आई वडील तुमच्या डोळ्यात देखत त्यांची तानी बाळे तुमची लहान बालांना आपटून मारतील. आपटून मारतात. केव्हा? ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये. जर तुम्ही राहिलं तिथं. पाहिजे काय? पाहिजे असं तुमच्या लेकरांना? पुढे वाच. त्यांची घरे लुटतील. ऐका, जर तुम्ही ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये राहिलं, आता येणार येशू बरोबर स्वर्गाला गेलेले नाही, तिकडे राहिलं, रस्त्यामध्ये जाणार येणारा लोक तुमच्या घरी आत येणार आणि लुटणार. का म्हणून तुम्ही विचारू शकत नाही का? येशू स्वतः ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये पृथ्वीपासून काय काढून टाकलेले आहे? समाधान काढून टाकलेलं आहे. ऐका, ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये कानून नाही, गव्हर्नमेंट लॉ नाही. ज्यांना शक्ती आहे दुसऱ्यांना मारून खाणार, त्याच्यापेक्षा शक्तिमान दुसरा आला तो ह्याला मारून खाणार. कानून नाही, गव्हर्नमेंट लॉ नाही, रूल्स नाही. ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये रस्त्यामध्ये जाणारा येणारा लोक, जर तुम्ही तिकडे राहिलं, तुमच्या घरी आत येणार आणि लुटणार. तुम्ही का म्हणून विचारू शकत नाही, कंप्लेंट देऊ शकत नाही. आत्ताच कंप्लेंट दिलं तर घेत नाही, तिथे घेणार का तुम्हाला? गव्हर्नमेंट लॉ नाही, रूल्स नाही. आणि रस्त्यामध्ये जाणार येणार लोक तुमच्या घरी येऊन लुटताना का म्हणून विचारलं, तुम्हाला मारतो. त्यांच्या विरुद्ध केलं, जीव मारतो. ऐकायला कोण नाही. पुढे वाचू. त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील. भाऊनो ऐका, भाऊ लोकांनो, देवाचं वचन ऐका. आता येणारा येशू बरोबर तुम्ही आणि तुमच्या पत्नी लेकर येशू बरोबर स्वर्गाला गेलेले नाही. तुम्ही आणि तुमच्या लेकर तुमच्या पत्नी ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये राहिलं. माझ्या भाऊ लोकांनो ऐका, रस्त्यामध्ये जाणारा येणारा लोक तुमच्या घरी आत येणार, तुमच्या डोळे देखत तुमच्या पत्नी लोकांना भ्रष्ट करतात. केव्हा? ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये. का? देव समाधान काढून. देवाच्या वचन पाहिजे काय? पाहिजे तुम्हाला? किंवा त्याच्या आधी येशू बरोबर स्वर्गाला जायला पाहिजे काय? सांगा. येशू बरोबर स्वर्गाला जायचं. तुमच्या बोलण्याप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. पुढे वाचू. बरं, आता आपण दुसरा शिक्का बघितला. आता तिसरा शिक्का बघूया. तिसरा शिक्का 6 अध्याय, प्रकटीकरण 5 आणि 6. थोडं दुसरा शिक्का फोडीला. माईक. त्याने तिसरा शिक्का फोडीला. आता तिसरा शिक्का. दुसरा शिक्का फोडताना जगापासून प्रभू काय करणार? समाधान काढून टाकणार. घेणार. लोक एकमेकांना मारून टाकणार. आता तिसरा शिक्का. प्रभू येशू तिसरा शिक्का फोडला. तेव्हा तिसरा प्राणी ये असा म्हणाला. स्वर्गामध्ये तिसरा प्राणी ये असे म्हणाले. ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला काळा घोडा. तिसरा शिक्का प्रभू येशू फोडताना काळा घोडा. काळा रंग कशाची तुलना करून आपल्याला सांगत आहे? काळा रंग दुःख, संकट. आता बघा, हॉस्पिटलमध्ये नर्स लोक ड्युटी करणार, कालापट्टी घालून ड्युटी करणार, आणि त्यांच्याकडे विचारलं तर त्यांनी म्हणणार 5 वर्ष झालं हो, आमचा पगार वाढलेला नाही, आम्हाला दुःख आहे. म्हणजे काय? काळा रंग दुःखाची तुलना करून आपल्याला सांगत आहे. आणि तिसरा शिक्का फोडताना काळा घोडा. आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्यावर बसलेले कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. इथं बघा, दिसतं काय तुम्हाला तराजू? दिसतं काय? त्याच्या हातात काय आहे? तराजू. आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. स्वर्गामध्ये 4 प्राण्यांमधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी रुपयाला शेरभर गहू. इथे ऐका, तिसरा शिक्का फोडल्यानंतर आपण बघत आहे रुपयाला शेरभर गहू.
आणि हा. रुपयाला हा. 3 शेर जव. आणि रुपयाला 3 शेर जव. ऐका, रुपयाला शेरभर गहू, रुपयाला 3 शेर जव. हा, तेल व द्राक्षरस हा. यांची खराबी करू नको. खराबी करू नको. हे काय? रुपये म्हणजे, तुम्ही इंग्लिश मध्ये फुटनोट खाली बघितलं, रुपये म्हणजे एक दिवसाच्या मजुरी. एक दिवसाच्या मजुरी ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये तिसरा शिक्का फोडल्यानंतर एक दिवसाच्या मजुरी 1.25 किलो जव. एक दिवसाच्या मजुरी 1 किलो गहू. म्हणजे याचा अर्थ काय आहे? दुष्काळ. याचा अर्थ काय आहे? दुष्काळ. दुष्काळ. पूर्ण दिवस काम केलं तर 1.25 किलो गहू किंवा 1 किलो गहू. गहू. आणि काय म्हणणार? रुपयाला 3 शेर गहू गहू जाऊ. जव. म्हणजे काय? एक दिवस मजूरला, परत रुपयाला शेरभर गहू, रुपयाला 3 शेर जाऊ. म्हणजे काय? एक दिवसाच्या मजुरीला तेवढेच तुम्हाला मिळेल. ह्याचा अर्थ काय आहे? दुष्काळ. तिसरा शिक्का फोडताना संपूर्ण जगामध्ये दुष्काळ. संपूर्ण जगामध्ये लोक दुष्काळामध्ये मरणार. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे काय? आपल्या भारत देश धरून संपूर्ण जगामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये रुपये काढून भारत देशामध्ये रुपये काढून टाकणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये रुपये देणारा काउंटर बंद केलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर, आधार नंबर ते एकत्र करणार आहे. आणि तुमच्या मजुरी, पगार सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्ट तुमच्या आधार कार्ड मध्ये घालणार आहे आणि रुपये सगळे काढून टाकणार आहे. तुम्हाला माहिती आहे काय? आताच तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचा अकाउंट नंबर, गॅस सिलेंडरचा नंबर एकत्र करून गव्हर्नमेंटला फॉर्म भरून दिले शिवाय येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे काय? होय. ज्याने 100 दिवसाचं काम करत आहे ते लोक पण बँकेमध्ये अकाउंट काढायला पाहिजे, आधार नंबर काढायला पाहिजे आणि त्यांचा पगार सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्ट देणार आहे. तुम्हाला माहिती आहे काय? होय. येणाऱ्या दिवसामध्ये एक दिवसाच्या मजुरी तेवढेच म्हणून करणार आहे. हे सगळं कशासाठी? म्हणजे ख्रिस्तवर्षाच्या कालासाठी संपूर्ण जगाबरोबर आपल्या भारत देश पण तयारी होत आहे. कसं काय? पुढे जाताना मी तुम्हाला सांगतो. आणि तिसरा शिक्का फोडताना संपूर्ण जगामध्ये दुष्काळ. लोक जेवण नसता मरणार. पाहिजे काय? तुमच्या आणि तुमच्या लेकर खायला काही नसता ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये दुष्काळामध्ये मरायला पाहिजे काय? किंवा त्याच्या आधी येणार येशू बरोबर स्वर्गाला जायला पाहिजे काय? हालेलुया. प्रियानो, दुष्काळ म्हणजे कुठं? फक्त भारत देशामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये दुष्काळ. संपूर्ण जगामध्ये दुष्काळ. लोकांना खायला प्यायला मिळणार नाही. पण जे लोक त्याच्या आधी ख्रिस्तवर्षाच्या कालाच्या आधी येशू बरोबर स्वर्गाला जाणार ते लोकांना स्वर्गामध्ये काय? तुम्हाला माहिती आहे काय? लग्नाच्या मेजवानी. जे लोक येशू बरोबर स्वर्गाला गेले ते लोकांना लग्नाच्या मेजवानी. पण जे सिनेमा सिरियल बघून, इंटरनेट सेलफोन मध्ये देवाला न आवडलेल्या गोष्टी बघून बसून ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये राहिलं ते लोकांना दुष्काळ. दुष्काळामध्ये मरायला पाहिजे लोक. पण येशू बरोबर स्वर्गाला गेलेल्या लोकांना काय आहे? आपण इथं वाचूया. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 19वा अध्याय 9वा वचन वाचा. ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये जे लोक जगामध्ये राहणार ते लोकांना दुष्काळ. पण त्याच्या आधी येशू बरोबर स्वर्गाला गेलेल्या लोकांना स्वर्गामध्ये काय आहे? तेव्हा तो मला म्हणाला, आता स्वर्ग प्रभू म्हणत आहे, हे लिही. हे लिही. योहान म्हणत आहे, योहान लिहून ठेव. लिहून ठेव. काय लिहून ठेवायचं? कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस. कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशूच्या कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. बोलावले लोक धन्य आहे.
जे लोक आता येणारा येसू बरोबर स्वर्गाला जाणार ते लोक कोकराच्या लग्नाच्या मेजवानीसाठी बोलावले लोक, आणि ते लोक धन्य आहे. स्वर्गामध्ये येसू बरोबर लग्नाच्या मेजवानी. किती दिवस? 7 वर्ष लग्नाच्या मेजवानीमध्ये तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गामध्ये जेवण करणार आहे. पण जे लोक येसू बरोबर आता स्वर्गाला जाणार नाही, ख्रिस्तच्या काळामध्ये राहणार, ते लोकांना तिसरा शिक्का फोडताना तेव्हापासून जगामध्ये काय सुरू होणार? दुष्काळामध्ये लोक मरणार, दुष्काळामध्ये मरणार. म्हणून इथं लिहिलेलं आहे, जे लोक कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेलं आहे, येसू बरोबर स्वर्गाला गेलेलं आहे, ते लोक कोण आहे? धन्य आहे, धन्य आहे, धन्य. 7 वर्ष लग्नाच्या मेजवानी स्वर्गामध्ये. हालेलुया, हालेलुया. ते पण मी तुम्हाला आता विचारतो, मला सांगा, किती श्रीमंत असले तरी आता लग्न त्यांच्या घरी असलं तर किती वेळा लग्नाचे जेवण देणार? सांगा. एकदा, जास्त म्हणजे 2दा. 3 वेळा लग्नाचं भोजन दिलेले घर मी अजून बघितलेले नाही. पण स्वर्गामध्ये 7 वर्ष लग्नाचं भोजन. हालेलुया, हालेलुया. ते पण कसं माहिती आहे काय? येसू स्वतः कंबर बांधून तुम्हाला मला जेवायला वाढतो. लूका 12:37 वाचा बघू. लूका 12:37. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील, जे दास जागृत असलेले प्रभूला आढळते ते धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की प्रभू येशू म्हणत आहे, तो मी तुम्हास खचित सांगतो. सांगितले तर बस झालंय. पण प्रभू म्हणत, आता बघा, माझ्याकडे ऐका. 2 फ्रेंड्स आहे आणि एकमेकाच्या बरोबर बोलत आहे. हे मी तुला असं करतो रे, आणि तो काय करतो? बर कर सांग, करतो काय? आणि दुसरा फ्रेंड सांगतो, नक्की करतो. प्रभू म्हणत आहे, मी तुला खचित सांगतो, नक्की सांगतो. मी तुम्हास खचित सांगतो की हा तो आपली कंबर बांधून त्यास जेवावयास बसवील. हालेलुया. येशू स्वतः त्याच्या कंबर बांधून तुम्हाला मला जेवायला बसवतो स्वर्गामध्ये. 7 वर्ष लग्नाचा मेजवानी स्वर्गामध्ये. म्हणून वचन सांगत आहे, 2रा अध्याय प्रकटीकरण 2:7 वाचा बघू. प्रकटीकरण 2:7 वाचा. आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्मा मंडळास काय म्हणतो? मंडळी म्हणजे कोण? आम्ही. आत्मा मंडळास काय म्हणतो? हे ज्याला कान आहे, ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो. आता येणारा येशू बरोबर स्वर्गाला घेतो. जो विजय मिळवितो त्याला देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या बागेत, जे जीवनाचे झाड आहे, जे जीवनाच्या झाड आहे, त्याच्यावरचे फळ मी खावयास देईल. हालेलुया. जीवनाच्या झाडाचे फल. जीवनाच्या झाडाचे फल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे काय? 22वा अध्याय घ्या. प्रकटीकरण 22:1-2-3 वाचा. 22:1-2-3. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून, स्वर्गामध्ये देवाच्या व कोकराच्या राजासनामधून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नितळ नदी, जीवनाच्या नदी. स्वर्गामध्ये राजासनापासून, कोकराच्या राजासनापासून निघालेली जीवनाच्या नदी निघताना मी बघितले. नदीच्या दोन्ही बाजू, त्या देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये त्या जीवनाच्या नदीच्या दोन्ही बाजू 12 जातीची फळे देणारी. किती जातीचे फल? 12 जातीचे फल देणारे जीवनाचे झाड होते. जीवनाचे झाड होते. एक झाडामध्ये, प्रत्येक झाडामध्ये किती किती व्हरायटीज फल आहे? 12 व्हरायटीज फल आहे. पुढे वाचिया. ते दर महिन्यास आपली फळ देते. अरे वा. केव्हा फल देते? दर महिना आपली फल देते. प्रभू म्हणत आहे, जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचं फल मी खावयास देतो. आणि प्रत्येक झाडामध्ये 12 व्हरायटीज फल देव आपल्याला देणार. जीवनाच्या
नदीच्या पाणी, जीवनाच्या झाडाचं फल. आता मी तुमच्याकडे विचारतो, मला सांगा ॲटलिस्ट एक 12 फल तरी आपल्याला माहिती आहे काय? बघू आता मला सांगा, एक एक फल कोणी सांगू शकतं? एक एक फल सांगा. सांगितलेले फल परत सांगायचे नाही बरं का. एक एक फ्रूटचं नाव सांगा बघू. केळी त्याच झाडामध्ये, ऍपल, ऍपल त्याच झाडामध्ये, 2 झाल्या. द्राक्षी, द्राक्षे त्याच झाडामध्ये, मोसंबी, मोसंबी त्याच झाडामध्ये, अंजीर, हा? अंजीर, अंजीर त्याच झाडामध्ये, संत्री, संत्री मोसंबी, 6 झाला त्याच चिकू, झाड, चिकू, चिक्कू त्याच 7 झाला त्याच झाड मध्ये. पेरू झालं ना? नाही नाही, हा? कलिंगड, टरबूज, कलिंगडी 8 झाला त्याच झाडामध्ये. आंबा, आंबा 9 झाला त्याच झाडामध्ये. स्ट्रॉबेरी, फणस, अरे वा, स्ट्रॉबेरी चेरी, 10 झाला त्याच झाडामध्ये. चेरी, अजून 2. चेरी, चेरी, पेर, अननस, पेर ते सांगितलं ना? नाही चेरी नाही सांगितलं. अननस त्याच झाडामध्ये. अजून एक पायनॅपल, पपई. अननस. अरे वा, पपई, आताच तोंडातून पाणी सुटत आहे. फणस राहिलं. हालेलुया. प्रत्येक झाडामध्ये, जीवनाच्या झाडामध्ये 12 व्हरायटीज फल प्रभू म्हणत आहे. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत असेल जीवनाच्या झाडाचं फल मी कावयास देतो. 7 वर्ष लग्नाच्या मेजवानी स्वर्गामध्ये. आता येसू बरोबर स्वर्गाला गेलं तर हालेलुया. ते पाहिजे काय? किंवा ख्रिस्तविरोधाच्या कालामध्ये राहून दुष्काळामध्ये मारायला पाहिजे काय? काय पाहिजे तुम्हाला? स्वर्गात जाऊन 12 जातीची फळं खायची. तुमच्या बोलण्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या लेकरांना देव आशीर्वाद करो. आमेन. हालेलुया. आणि 3रा शिक्का फोडताना दुष्काळ. बरं, आता 4था शिक्का बघूया. 4था थोडा फास्ट. आणि 4था शिक्का फोडीला. प्रभू येशू ख्रिस्त 4था शिक्का फोडला तेव्हा 4था प्राणी ए असे म्हणाला. तेव्हा स्वर्गामध्ये 4था प्राणी ये असे म्हणाला. ते मी मी ऐकले. ऐकले. मग मी पाहिले, हा, तो एक फिकट रंगाचा घोडा इथं बघा 4था शिक्का, फिकट रंगाचा घोडा. आणि त्याच्यावर बसलेला पुरुष हा. माझ्या दृष्टीस पडला. हा, त्याचे नाव हा. मृत्यू. त्याचं नाव काय आहे? मृत्यू, सगळ्यांनी म्हणा मृत्यू. मृत्यू. आणि अधोलोक आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ त्याच्या पाठोपाठ चालला होता. चालला होता. काय चालला होता त्याच्या पाठीमागे? मृत्यू आणि अधोलोक. अधोलोक. त्याच्या पाठीमागे काय चालला होता? अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने दुष्काळाने. दुष्काळ केव्हा? 3रा शिक्का फोड. 3रा शिक्का. तर दुष्काळाने, मरीने मरी म्हणजे रोग, मरीने व पृथ्वीवरील हा. श्वापदाकडून जंगलमध्ये असलेले स्वापद प्राणी. माणसांना जीवे मारण्याचा. आज 4था शिक्का फोडताना माणसांना जीवे मारण्याच्या. कोणाला जीवे मारण्याच्या? माणसांना. सगळ्या. कोणाला जीवे मारण्याच्या? माणसांना. माणसं. कस जीव मारत आहे? तरवारीने, मरीने, दुष्काळाने, मरीने, मरीने आणि जंगलच्या प्राणीने माणसांना. ख्रिस्तविरोधाच्या कालामध्ये माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. कुठं 4थ्या भाग? पृथ्वीच्या. सगळ्यांना म्हणा, कुठं 4थ्या भाग? 4था भाग. आपल्या पुण्याच्या 4थ्या भागामध्ये नाही. महाराष्ट्र 4था भाग आहे. पृथ्वी भारत देशाच्या 4थ्या भाग आहे. नाही. प्रियानो, 4था शिक्का फोडण्याच्या आधी संपूर्ण पृथ्वीमध्ये राहणाऱ्या लोकांना देव 4 विभाग करून त्याच्यामध्ये 1 भागाचा लोक खलास. पृथ्वीच्या 4था भागाचा लोक खलास. संपूर्ण पृथ्वीलाच देव 4 विभाग केला. त्याच्यामध्ये 1 भागाचा लोक खलास. ते पण कस काय खलास? एकमेकांना मारून टाकत आहे. तरवारीने आणि दुष्काळाने, मरीने, जंगलच्या प्राणीने. संपूर्ण पृथ्वीचे 4था भागाचा लोक खलास. मी आता तुमच्याकडे विचारतो, संपूर्ण पृथ्वीच्या आता जनसंख्या किती आहे सांगा बघू? गेल्या वर्ष 700 कोटी लोक ऑक्टोबर महिन्यापर्यंत. आता 1 वर्ष वाढलेलं आहे 800 कोटी समजा. एक अंदाज
800 कोटी समजलं. आणि येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये 100 कोटी गेले समजा, आणि राहिले किती 700 कोटी लोकांमध्ये पहिला 4 शिक्क्याच्या आत 4 भागामध्ये 1 भाग लोक खलास झाला. म्हणजे 700 कोटी मध्ये 4 करून 1 भाग निवडून घ्या, किती बघा? 175 कोटी लोक खलास पहिला 4 शिक्क्याच्या आधी. ते पण कसं काय? एकमेकांना मारून आणि दुष्काळामध्ये, पाणी नाही, मरी, रोग, जंगलचे प्राणी, ह्याच्याद्वारे संपूर्ण पृथ्वीच्या 1/4 भागाचा लोक खलास. पाहिजे तुम्ही असं मरायला पाहिजे काय? त्याच्या आधी येशू स्वर्गाला जायला पाहिजे काय? होय. तुमच्या बोलण्याप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वाद करो. हालेलुया. हालेलुया. बरं, आता पाचवा शिक्का प्रभू येशू फोडताना स्वर्गामध्ये रक्तसाक्षी लोकांच्या आराधना आहे, पृथ्वीमध्ये काय परिवर्तन नाही. आता 6वा शिक्का आपण बघूया. बरं काय? बरं, आता 6वा शिक्का आपण बघूया. 6वा शिक्का प्रभू येशू फोडताना काय होणार? वाचो. त्याने 6वा शिक्का फोडिला. त्याने म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्ताने. ते मी पाहिले. प्रभू येशू ख्रिस्त 6वा शिक्का फोडला, ते मी बघितले. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. काय झाला? भूमिकंप. सगळ्यांना म्हणा काय झाला? भूमिकंप. कुठला भूमिकंप? मोठा भूमिकंप. 6वा शिक्का फोडताना प्रभू येशू पृथ्वीला धरून हलवून टाकतो. म्हणून प्रभू म्हणत आहे, मी आकाश कंपायमान करतो आणि पृथ्वी स्थानभ्रष्ट होणार आहे. कशाला हलवून टाकतो तुम्हाला माहिती आहे काय? आता बघा, सैतान संपूर्ण पृथ्वीला अपवित्र केलेलं आहे. सगळीकडे बांधून करून ठेवून अपवित्र केलेलं आहे. आता 7 वर्ष ख्रिस्तविरोधीच्या कालाच्या नंतर जे आपण स्वर्गामध्ये आहे, त्या आपण येशू बरोबर पृथ्वीला येऊन हीच पृथ्वीमध्ये 1000 वर्ष तुम्ही आणि मी येशू बरोबर काय करायला पाहिजे? राज्य करायला पाहिजे. आता जे सैतान सगळीकडे बांधून करून ठेवलेलं आहे, ते तसंच 1000 वर्ष येशूच्या राज्यामध्ये पृथ्वीमध्ये ठेवून पवित्र येशूचे राज्य करू शकता काय? म्हणून प्रभू काय करतो? ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये पृथ्वीला धरून हलवून सगळं पुटी करून तुकडं करून, तुम्ही बघा कसं काय तो हलवून टाकतो. आणि सगळं सत्य नाश करून पृथ्वीला पवित्र करून आणि त्याचे 1000 राज्य पवित्र राज्य करतो. कारण तो पवित्र आहे. तो पवित्र आहे. पवित्र आहे. मोठा भूमिकंप. प्रियानो ऐका, आता भूमिकंप येत आहे कुठलं तरी तालुक्यामध्ये, डिस्ट्रिक्ट मध्ये, राज्यामध्ये. पण ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये 6वा शिक्का फोडताना येणारा भूमिकंप कुठलं तरी तालुक्यामध्ये नाही, डिस्ट्रिक्ट मध्ये नाही, राज्यामध्ये नाही. 6वा फोडताना प्रभू पृथ्वीलाच धरून हलवून टाकतो. संपूर्ण पृथ्वीला हलवून टाकतो. काय होणार पृथ्वी? पुढे वाचूया. सूर्य केसाच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला. 6वा शिक्का फोडताना सूर्य काय झालं? काय झालं? तरटासारखा काला झाला. काला होणार काय सूर्य? आता मी तुम्हाला सांगतो, जुना करार मध्ये संदेशाच्या द्वारे प्रभू सांगितलेलं आहे. नवा करार मध्ये प्रकटीकरणामध्ये 6वा शिक्का फोडताना सूर्य काला होणार म्हणून होणारा विषयी प्रकटीकरणामध्ये लिहिलेला आहे. असं होणार म्हणून जुना करार मध्ये संदेशाच्या द्वारे पण देव सांगितलेलं आहे. आपण घेऊया योएलाचं पुस्तक अध्याय 2 वचन 31 वाचा. योएल 2:31. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी, परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय, सूर्य काय होणार? अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. चंद्र रक्त. योएलाच्या द्वारे सांगितलं, तेच आपण इथं बघत आहे. आता इथं येऊया. इथं या. 6वा अध्याय वचन
12 ते परत वाचा. प्रभू येशू 6वा शिक्का फोडताना काय होणार? परत वाचू. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. तेव्हा 6वा ते 12 वचन ते परत वाचा. त्याने 6वा शिक्का फोडिला. प्रभू येशू 6वा शिक्का फोडला. ते मी पाहिले. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला. सूर्य काला झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. रक्त झाला. सूर्य काला होणार, चंद्र रक्त होणार म्हणून जुना करार मध्ये योएलाच्या द्वारे देवाने सांगितलेलं आहे तेच होणार आहे. बरं, जुना करार बघितलं, नवा करार प्रकटीकरण पण आपण बघितलं. आता आपण बघूया विज्ञानी लोक काय सांगत आहे. आता मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवतो. पेपर मध्ये आलेले विज्ञानी लोक सांगितलेले आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ते केव्हा? एप्रिल 2, 2001. 2001 म्हणजे किती वर्षाच्या आधी? 13 वर्षाच्या आधी पेपर मध्ये आलं होतं. अमेरिकाच्या नासा विज्ञानी लोक 13 वर्षाच्या आधी सूर्याला फोटो काढून पेपर मध्ये दिलं होतं. ते कन्नड पेपर मध्ये आहे, कन्नड लँग्वेज मध्ये आहे. ते कन्नड मध्ये वाचून तुम्हाला मी मराठीमध्ये सांगतो. काय इथं लिहिलेलं आहे? सूर्यನ ಬೆಳಕಿಗೂ ಕತ್ತರಿ, सूर्याच्या प्रकाशाला पण कट होणार आहे. 13 वर्षाच्या आधीच सूर्यामध्ये काला टिक्कार पडलेला आहे. ते अमेरिकाच्या नासा विज्ञानी लोक सूर्य फोटो काढून पेपर मध्ये दिलेला आहे. आणि विज्ञानी लोक इथं सांगितलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये सूर्य काला होणार, चंद्र रक्त होणार. प्रियांनो, अमेरिकाच्या नासा विज्ञानी लोक सांगितलेलं आहे सूर्य काला होणार. आणि प्रकटीकरणामध्ये 6वा शिक्का फोडताना सूर्य काला होणार, चंद्र रक्त होणार. आणि जुना करारामध्ये योएलाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे सूर्य काला होणार, चंद्र रक्त होणार. प्रियांनो, ख्रिस्त विरोधीच्या कालामध्ये 6वा शिक्का फोडताना काला होण्यासाठी आताच सूर्य रेडी. पण त्याच्या आधी आता लवकर येणार आहे येशू. तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी, त्याच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहे काय? ख्रिस्त विरोधीच्या कालासाठी सूर्य रेडी, काला होण्यासाठी. पण त्याच्या आधी येशू येऊन तुम्हाला मला स्वर्गाला घेऊन जाणार. त्याच्यासाठी तुम्ही आणि तुमचा लेकर रेडी आहे काय? पुढे वाचू. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात. अंजिराचे झाड मोठ्या वाराने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळ जसे खाली पडते. आकाशातील तारे तसे पृथ्वीवर पडले. आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. कुठं पडले? पृथ्वीवर. कस काय पडले? अंजिराचं झाड मोठ्या वाराने हल्ले म्हणजे त्याचे कच्ची फल जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. पेपर मध्ये आलं होतं, मी कट करून ठेवलेलं आहे. ते केव्हा आलं? 25 डिसेंबर 2005. अमेरिकाच्या नासा विज्ञानी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे मी वाचून तुम्हाला सांगतो. बरुತ್ತದೆ ಕ್ಷದ್ರ ಗ್ರಹ ಏನಾಗುತ್ತೆ ಗತಿ ನಮ್ಮ. येत आहे ಕ್ಷದ್ರ तारे आणि आपल्या परिस्थिती काय होणार आहे. ಕ್ಷದ್ರ म्हणून एक तारा पृथ्वीमध्ये पडणार आहे. ते पण केव्हा पडणार आहे म्हणून त्यांनी पेपर मध्ये दिलेलं आहे. तेव्हाच मी कट करून ठेवलेलं आहे. 2005 म्हणजे किती वर्षाच्या आधी? 8 वर्षाच्या आधी. आणि अमेरिकाच्या नासा विज्ञानी लोक सांगितलं आहे की ते तारा पृथ्वीमध्ये पडणार आहे. ते पण कस काय, केव्हा पडणार? 2014 मार्च 21 म्हणून तारीख दिलेला आहे. 2014 मार्च 21. अजून किती महिना राहिलेला आहे? 1-2 महिना. तुम्हाला माहिती आहे काय? ह्या वर्ष फेब्रुवारी महिना आकाशाचा एक मोठा दगड पृथ्वीमध्ये पडणार होतं आणि त्याचं नाव आहे अपोपिस. ते पृथ्वीमध्ये पडणार होतं. ते पृथ्वीमध्ये पडणार म्हणून पेपर मध्ये आलं होतं. ते मी कट करून ठेवलेलं आहे. ते तमिळ मध्ये आहे. ते तमिळ मध्ये वाचून तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. ते केव्हा आलं? 11/1/2010.
2010 म्हणजे किती वर्षाच्या आधी? 3 वर्ष 3 वर्षाच्या आधी काय आलं होतं पेपरमध्ये? तमिळमध्ये वाचून तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. विनकल मोदी नुरुंगमा भूमी, एक मोठा दगड आणि त्याचं नाव आहे अपोपिस. अपोपिस म्हणून मोठा दगड पृथ्वीमध्ये पडणार आहे म्हणून 2010 वर्षामध्ये पेपरमध्ये आलं होतं. ते अपोपिस मोठा दगड पृथ्वीमध्ये पडलं होतं. केव्हा पडलं तुम्हाला माहिती आहे काय? काय हो? वाचतो बघा. 15 फेब्रुवारी 2013. गेले वर्ष फेब्रुवारी महिना पृथ्वीमध्ये पडलं. ते कुठे पडलं तुम्हाला माहिती आहे का? रशियामध्ये पडलं. ते पृथ्वीच्या कंट्रोलमध्ये येताना ते दगड तुकडा तुकडा होऊन रशियामध्ये पडलं. 1000 लोकांपेक्षा जखम झालं आणि भरपूर खिडक्या ते पण हे झालं, नष्ट झालं रशियामध्ये. तसंच भरपूर मोठ्या मोठ्या दगड पृथ्वीमध्ये पडणार आहे, तारा पडणार आहे. आत्ताच सुरू झालेलं आहे. आणि विज्ञानी लोक सांगितलं आता येणारा मार्च 21 तारीख एक तारा पडणार आहे. ते ताराचं वजन किती आहे ते पण त्याने दिलेलं आहे. ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. ते ताराचं वजन सुमार 260 कोटी टन, 260 कोटी टन त्याचं वजन आहे. आणि त्याने पेपरमध्ये दिलेलं आहे ते तारा पृथ्वीमध्ये पडलं, भारत देशासारखे कितीतरी देशच नकाशामध्ये नसणार म्हणून अमेरिकाच्या विज्ञानी लोक सांगितलं आहे. आपल्याला माहित नाही, पण जे पेपरमध्ये आलेलं आहे ते मी कट करून ठेवलेलं आहे. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेलं आहे 6वा सिक्का प्रभू येशू फोडताना अंजिराच्या झाडाला हलवताना त्याच्या कच्चे फळ जसे आकाशातून खाली पडणार तसं आकाशातील तारे पृथ्वीमध्ये पडणार. आपण इथं बघितलं एक तारा, पण बायबल सांगत आहे भरपूर तारा पडणार आहे पृथ्वीमध्ये. कदाचित अमेरिकाच्या नासा विज्ञानी लोक जे पेपरमध्ये दिलेलं आहे ते होईल किंवा न होईल, पण देवाच्या वचनामध्ये जे लिहिलं आहे ते नक्की होणारच. हालेलुया, आमेन. नक्की होणारच. पृथ्वीमध्ये पडण्यासाठी तारे रेडी.